एकजूट राहा म्हणतोय, न्याय मिळवतोय, शांतता राहा म्हणतोय. ते बिल 125 लोकांना कमी होते सगळे. कार्यक्रम घेऊ नका म्हणतो ते नाही हो. बीडचा कार्यक्रम आहे 23 तारखेचा. अच्छा, आता आज सगळं काय गरज. बरं ट्रॅक्टरच्या माल का दिला तर आमचं नियोजन ठरलं मुंबई जायचं. तुम्ही सांगताय थोडा विचार करा. आम्ही केली घोषणा, मी जाहीर सांगतो आज इतक्या समोर केली का नाही. म्हणजे तुमचे शब्द आम्ही पाळायचे. तुम्ही ट्रॅक्टर माल काय झालं, तुम्ही टीव्हीवर हे सामान द्या, सोबत खायचं घ्या, प्यायचं घ्या, 8 दिवसाचं घ्या. पण आम्हाला आंतरवालीला बी यायचं असं नाही, मुंबईसाठी म्हटलं तुम्ही. आम्हाला आंतरवालीला यायचं असं ट्रॅक्टर भरून घेऊन टीव्हीवर मुंबईचं म्हटलेलं आहे. मुंबईला चलासाठी सामान घ्या, 8 दिवस पुढे. तसं नाही म्हणलेलो. पत्रकारांनी प्रश्न विचारलाय की तुम्ही मुंबईला जाणार आहेत का. आम्ही काय सांगितलंय, आम्हाला जायचं नाही, पण आम्हाला मुंबईला यायला बंद नाही का भाऊ. ते सांगितलं आम्ही येऊ नाही मुंबईला फिरायला. तुम्ही आता म्हणली बैठकीला यायचं नाही, बिगर भाकरी घ्यावं. मग घ्यावं लागेल ना. एवढं 50 जण यायला लागले तर ट्रॅक्टर घेऊन यायला लागलो. भाकरी काय काही धान्य फिरणं टाकायला लागेल का नाही. त्याचा अर्थ आम्हाला मुंबईला नाही द्यायचं तुम्हाला. त्याचा अर्थ असा आहे आम्ही घोषणा नाही दिली. पण मुंबईला जायचं घोषणा नाही. माझं म्हणणं तुम्ही स्वतः साहेबांना नाही इतका वेळ नाही. मात बोलवा आमची ना, आमची तयारी आहे. काय म्हणतात ऐका. काय काय माझं म्हणणं की हे जे हो ऐका भाऊ आता पण तुम्हाला जे अपेक्षित आहे ना ते नाही ना होणच नाहीये. मी तुम्हाला मीच घेतलं ना ते सोयरे म्हणजे बायकोकडून घ्या, तिच्या नातेवाईक घ्या, सोयरे म्हणजे कोण भाऊ घ्या, असं नका घेऊ. नका घेऊ. पण सोयरे म्हणजे कोण तुम्ही कायद्याचा विचार नका घेऊ म्हणतो ना मी. सोयरे म्हणजे कोण नका घेऊ. त्याच्यामध्ये रक्तामाशाच्या नात्यातले म्हटलेलं आहे. रक्तामाशाच्या नात्यातले सगळे सोयरे म्हणजे परत मी सांगतो तेच आहे. माझा भाऊ, माझा पुतण्या, माझी पुतणी. त्याला सोयरे नाही म्हणता येत. गावकी संघ सोयर पण कसं करता येईल. तुम्ही लग्न जोडत नाही. आपण आपल्याला मोठा फायदा करतो, आपण मोठा न्याय देतो आपल्या समाजाच्या लोकांना. आपण आम्ही ते म्हणतच नाही. सोयरे म्हणजे दुसरे कोण नाही. तिथे चर्चा झालेली 3 घंटे उलचिक नाही. त्याच्यामध्ये रक्त संबंधित असेल. तुम्ही चाट मी आज ये 4 ते 2-4 सांगितले छाटपाट केली. ते नाही बसत नाही. हे बसवा पुढील का नाही. ते बघा तुमच्या समोर बसलेली ती. यांनी ते पुढील ते म्हणजे ते कायद्यात बसत नसतं. म्हणलं मग तुम्ही नातेवाईक तर घेतलेच सगळे सोयरे सुद्धा घ्यायचे. तुम्हाला सरसकटला शब्द पाहिजे दुसरा पर्याय. मग दिला पर्याय शब्द सगळे सोयरे तर म्हणले सगळे सोयरे बसतो म्हणले. ते दुसरा नाही बसतो. आणि आता तुम्हीच नाही म्हणताय. आता माझी काय चूक आहे. एक आंदोलक म्हणून माझी काय चूक आहे मला सांगा तुम्ही. तुमच्या कायद्यातच काय म्हणले बसतो. तुम्ही त्याला म्हटलं असतं की माझ्या बायकोला आणि त्याचे गायकवाड नाही होणार. गायकवाड साहेब आणि सुप्रिया साहेब सोयरे पुढे कुलता होत असतो का. पुतण्या होतो का सोयरा भाऊ. पुतण्या होईल का सोयरा. म्हणजे मुलीकडे सोयरा एवढं कळत नाही. फोडून सांगायचं काय गरज व्याय जाऊया आपल्याला. हा मग फोडून सांगायचं काय गरज. सोयरा कळत नाही का. यांचे नातं झालं नाही. बिगार लागण्याचे होते का. सोयरा कोणाला म्हणते त्यांना असं नाही. जे तज्ञ आले त्यांना सोयरं कळत नाही का. नियम कसं नाही कायदा बनवणारे इथं होते. आयोग हा कायदा बनवतो. कायदा बनवतो ते नाही म्हणत मी. कायद्याचा अभ्यास असणारा आयोग असतो. अध्यक्ष असते, वकील येतं, मोठमोठे तज्ञ येतं, तुमच्यासारखे मंत्री महोदय येतो. कायदा बनवणार ते कायदा घेतला, शब्द घेतला. आम्ही काय करू त्याला. परवाची पण सिच्युएशन आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आलो. गायकवाड साहेब आयोगाच्या अध्यक्षाला ते आम्ही गेल्यानंतर मंडळी मनोजवर बसले होते आणि लोनवर बसले होते. आणि त्याच्यानंतर 17 त्यानंतर आलं आणि गट कधी 2 दिवसापूर्वी नंतर भाऊ तुमची माझी पण चर्चा झाली. गट रेशनमधलं सगळ्यांना आपल्याला द्यायचं अशा पद्धतीने. तेव्हा कायदाच आहे ना 2004चा. तेव्हा कायदाच आहे ना. ते काय आम्हाला माहित नाही का. आम्ही वाचून ठेवलं आधी. सगळे सोयरे हे तुम्ही घेतले. सोयरे म्हणजे नातेवाईक नाही होतो. पुतण्या कसा सोयरा होईन हो त्याचा. चुलता कसं काय सोयरा होईन त्याचा. सोयरा शब्द कळत नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही आडाने देश चालित राज्य चालित सोयरा शब्द कळत नाही असं कसं होईन सावंत साहेब. इलेक्शनमधले सगळे हो ना. नोंद मिळाली त्याचे नातेवाईक चुलते ती. आणि सगळे सोयरे कोण. त्याच्यातला अजून एक प्रश्न सांगतो. तुमच्या आंदोलनामुळे ह्या नोंदी तरी सापडल्या. एवढ्या ते सगळं मान्य केलं. तुमचं कौतुकही केलं. त्याच्या लोकांना त्याच्या भाऊचं आमचं बोलणं पण झालं.
तेही मान्य केलं, सीएम साहेबाचंही झालं. मी आंदोलन केल्यामुळे हे पुढे गेले ते दाखले मिळतात. मी मग हे शब्द जाहीर करून नाही बोललो. मी काय म्हणलं, काय थोडं राहिलं बाबा मला प्रत्यक्ष बोलू नये. ते स्पष्ट भूमिका करतील म्हणजे आमचे मार्ग मोकळे होतील आणि सरकारचा मार्ग मोकळा होईल. आपण इतक्या जोरात काम चाललंय वेगाने हे तुम्हाला सांगू शकत नाही. मला स्वर्ग यायला लागले राजकारण जेवढं लागेल तसं साहित्य माणसं सगळं 360 कोटी रुपये मंजूर केले. आता पवनच्या मंजूर केलं त्याच्यात प्रयत्न करतात.